दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक शहर व ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे आज दिनांक 13 रोजी विद्युत महावितरण कार्यकारी अभियंता डोंगरे यांना शिवसेना उभाटा गटाकडून निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलं आहे की नाशिक शहर व ग्रामीण भागात मागील 5 ते 6 दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत आहे। त्यामुळे घरगुती व वाणिज्य विभागातील नागरिकांचे अतोनात हाल होत आहे। तसंच शेतकऱ्यांना शेतीमालाला व जनावरांना पाणी पुरवठा होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। तसंच 2-2 तास वीज पुरवठा देणार होते, त्याचं नियोजन हे झालं नाही, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे। लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा। वीज पुरवठा खंडित झालेल्या ठिकाणी काम संथगतीने चालू आहे, ते युद्ध पातळीवर सुरू करावं। नागरिकांची दुरावस्था दूर करून नागरिकांना व्यावसायिकांना न्याय द्यावा, अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन छेडलं जाईल। त्यापासून होणाऱ्या सर्व परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला। दिवसापासून एमईसीबीने एक जनतेला आमच्या नाशिक रोडकरांना आवाहन केलं होतं की त्यांचा ट्रान्सफॉर्मर जळा किंवा ना दुरुस्त झाल्यामुळे एक 4 दिवस लोड शेडिंगची जी समस्या असेल आणि 4-5 दिवसापासून नाशिक रोडकर हे सहन करतोय आणि कधी लाईट येणार, कुठपर्यंत काम आलंय याची कुठलीही कल्पना जनतेला नाही। त्या अनुषंगाने आज आमची लाईट सुरळीत व्हावी यासाठी आम्ही एमईसीबीला या ठिकाणी शांततेत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि अजून 3-4 दिवस त्यांनी सांगितलं की अजून 2 दिवस त्या ट्रान्सफॉर्मरला रिपेअर दुरुस्त होण्यासाठी लागणार आहे आणि त्याच्यापेक्षा जर जास्त दिवस लागले तर आम्ही नाशिक रोडकर हे सहन करणार नाही। मग आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने आज निवेदन दिले आणि 2 दिवसात जर याला मार्ग निघाला नाही तर नक्कीच शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल। आज माझ्यासोबत सर्व नाशिक रोडचे लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय नगरसेवक या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत। आज साहेबांशी शांततेत या ठिकाणी चर्चा झालेली आणि त्यांनी 2 दिवसाचा आम्हाला शब्द दिलाय, पण आज इतके हाल आमच्या नाशिक रोडकरांचे होत आहे की रात्री जेवणाच्या वेळेस मोबाईलची लाईट लावून नाशिक रोडकर आज जेवण करतोय आणि कुठल्याही टायमाचा किंवा किती वाजता येईल, किती वाजता जाणार आहे आणि किती तासाचं कधी मनात येईल त्या भागात त्या ठिकाणी लोड शेडिंग सुरू होत आहे आणि असं न करता एकदम 2 दिवसाच्या ही लाईट आम्हाला सुरळीत झाली पाहिजे। ग्रामीण भाग देखील नाशिक रोडच्या आजूबाजूचा जो असेल त्यांना देखील इतका त्रास त्या ठिकाणी रात्रीच्या लाईट जातात आणि ज्यावेळेस सुरळीत लाईट होती त्यावेळेस देखील झाड कटिंग असेल किंवा पावसाळ्याच्या पूर्व तयारीसाठी अनेक वेळा लाईट घालवण्यात येते आणि नाशिकमध्ये त्या दिवशी पहिला पाऊस झाला, लगेच तेव्हापासून लाईट हे केली। मग तुम्ही पूर्व ज्या सर्व यंत्रणा वापरता त्या कशासाठी वापरता, म्हणजे जी आपण पूर्व हे करतो, तयारी करतो, कुठलंही नियोजन नाही। सगळे एमईसीबीचे अधिकारी यांनी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे जो व्यवस्थित काम करत नाही। एमईसीबीचे अधिकारी आमचे फोन उचलत नाही, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांना काय उत्तर द्यायचं, त्या अनुषंगाने आज निवेदन दिलंय। 2 दिवसात जर यात तोडगा जर निघाला नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईल तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मी आपल्या माध्यमातून एमईसीबीला देतो। निवेदन देतेवेळी शिवसेना उभाटा गटाचे माजी आमदार योगेश घोलप, माजी नगरसेवक केशव पोरजे, अंबादास ताजनपुरे, भारती ताजनपुरे, प्रशांत दिवे, उत्तम कोठुळे, योगेश भोर, योगेश गाडेकर, योगेश देशमुख, कुलदीप आढाव, रोशन आढाव, अनिल गायके, सागर निकाळे, शिवा गाडे, संजय गायकवाड आदी उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अरे बुलंद आवाज कुणाचा? शिवसेना। ताकद कुणाची? शिवसेनेची।